भारत पाकिस्तान युद्धात बलुचिस्तान आपले हात का धुवून घेतोय हा प्रश्न अनेकांना पडलाय। पाकिस्तान भारतामध्ये संघर्ष सुरू असताना स्वतंत्र बलुचिस्तानच्या घोषणेची बातमी समोर येते। त्यामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे होणार असल्याचं बोललं जातंय। तशी ही मागणी आजची नाहीये। आता बलुचिस्तानच्या स्वतंत्रचा मुद्दा मध्येच कुठून आला, त्यामागचा इतिहास काय आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलुचिस्तानचं मराठ्यांशी भारताशी असलेलं नातं काय आहे, नीट समजून घेऊया। हा नकाशा नीट पहा। यामध्ये बलुचिस्तान पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिमेमधला छोटासा भाग, यात बहुतांश भाग पाकिस्तानमध्ये असून काही भाग इराण आणि अफगाणिस्तानमध्ये पसरलाय। आता 20 लाख मराठी वंशज असलेला हा प्रांत आहे। हा प्रांत 1948 मध्ये म्हणजेच जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर सक्तीने पाकिस्तानमध्ये विलीन करण्यात आला। आता त्यामागचा इतिहास पाहूया। पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झालेला। त्यावेळी पुण्यातील पेशव्यांच्या जवळपास 75,000 सैनिकांना कैद करून बलुचिस्तानमध्ये गुलाम म्हणून नेण्यात आलं। तेव्हापासून बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी 4 मोठे बंड झाले आणि या बंडाचं नेतृत्व कोणी केलं माहितीये? मराठा वंशजांनी। याच बलुचिस्तानचं महाराष्ट्राशी आणि मराठ्यांशी एक वेगळंच नातं आहे। बलुचिस्तानमध्ये मराठ्यांच्या जवळपास 20 जाती आहेत, ज्यांच्या आडनावाचा शेवट मराठा असा होतो। हे सर्वजण आजही महाराष्ट्रातील रूढी परंपरेशी तेवढेच जोडलेले आहेत आणि आजही महाराष्ट्राचे सगळे सणवार पारंपरिक पद्धतीनेच साजरे करतात। तसेच आपल्या मुलामुलींचे विवाहही आसपासच्या मराठ्यांमध्येच करतात। आता हे मराठे पेशवानी मराठा, बुक्ती मराठा, कालपर मराठा, नोठाणी मराठा, शंभनी मराठा, मोसनी मराठा, शौ मराठा या नावाने ओळखले जातात। हे मराठे आजही आईला अम्मीजान नाही तर आईच म्हणतात। ते आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांची मनोभावे पूजा करतात। हेच ते मराठे आहेत जे आजही आपल्या अस्तित्वासाठी जुलमी पाकिस्तान सोबत संघर्ष करतात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी न्यूज 18 लोकमतच्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करा।